हाय हॅलो नमस्कार. परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना. अनुष्का शुभ सकाळ. शुभ सकाळ. खुशी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे बघा झोपेतनं उठलेत आणि उठल्या उठल्या आपापल्या कामाला लागलेत. सकाळचे वाजलेत मित्रांनो 7:30 वाजता अनुष्कानं पूर्ण स्वयंपाक केलाय खुशीचा. सगळं आवरलंय तिचा आणि खुशीची शाळेत जायची तयारी चालू आहे. पण शाळेमध्ये आज काहीतरी खुशीला वेगळं बनवून आणायला लावलं होतं. वेगळं तिच्या परीने तिला बनवायला सांगितलं. एक झाड बनवा असं सांगितलं होतं. ते नॅचरल झाड दिसलं पाहिजे असं सांगितलं होतं. तर ह्यांनी काय केलं तुम्ही नुसतं बघा बरं का. हे बघा खाली रेषा ओढल्यात, खाली नारळाचं झाड तयार करायला लागले ते आणि वरी नॅचरल पानं चिटकवायला लागले. तर हे असं एकदम मस्त झाड चालू आहे. हो दीदी तू बनवलं मम्मानं बनवलं? चिवणी चिवणी चिवणी. आणि अंशू तिकडे काय करतो? अंशू हेल्प करायला लागला तुझी तो. अंशू इकडे बघ की काय करतोय तू? हा कापूस. सांग ना तू, सांग ना तोंडाने सांग ना जरा. दीदी त्याला सांग की. हा चिवडीने मोठं पप्पाने मोठं कापूस कापायला आणि झाड बनवून देणार तू दीदीला हा का नाही देणार? ते काय त्याची बी सरी चिमट चालू आहे. मी सकाळ सकाळी सगळं फास्ट मध्ये काम आवरलंय. रात्री हे दुकान लावल्यावर म्हणली की मला सगळं बनवून दे. आणि दुकानामध्ये सामान असते, घरात काय नव्हतं. तिला म्हणलं सकाळ सकाळी उठून तुला बनवून देते. आज सकाळी लवकर उठलो. ती तर अशी उठून बसली 6 वाजता. 6 वाजल्यापासून माझ्या मागे लागली. जाऊ चालत राहत असतात. विशेष म्हणजे मित्रांनो आता श्रावण सोमवार चालू झालेला आहे आणि श्रावण सोमवारामध्ये अनुष्का आज पहिला श्रावणचा गुरुवार आहे. गुरुवारचे उपास पकडते अनुष्का बरं का. आज मस्तपैकी अनुष्का पूजा वगैरे करणार आहे. त्याची पण तयारी झालेली आहे बऱ्यापैकी म्हणायचं तिची. आता ते सगळं आहे आवरून हाकलून लावलं बाहेर. मग माझी देवधर्माची तयारी चालू असते दिवसभर. ते पण बरोबर आहे मित्रांनो. आजचा ब्लॉग आहे ना खरं सांगतो खूप म्हणजे खूप छान होणार आहे बरं का. काहीतरी वेगळं पाहायला भेटणार आहे तुम्हाला आज. फक्त तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा. मी आता फळं घेऊन घरी आलो आणि आल्या फळाचं कॅरी बॅग लगेच नाही घेतली बघा माझ्याकडे. बाबा फळं खात बसताय आणि घरामध्ये बघा किती राडा पडलेला दिसतोय का तुम्हाला. आज अनुष्काने काय मनावर घेतलंय काय म्हणजे आज राडा साफ करण्यातच वेळ घालायली आहे पूर्ण. गाडीची चावी पडली खाली. ती जर इकडे तिकडे गेली पुन्हा बघत बसावं लागेल. अशीच एक वेळेस आमची गाडीची चावी हरवली. आम्हाला 3 दिवस भेटली नव्हती. 3 दिवस घरामध्ये. आज म्हणलं उपवास आहे तर थोडी घराची साफसफाई करावं. फरशी बिरशी पुसून घ्यावं, पूजा मांडा, थोडं छान वाटतंय ना, त्यासाठी साफसफाई चालू. तुम्ही रोज अनुष्काचा लुक वेगळा बघता पण आज लुक जरा भारी दिसायला अनुष्काचा. हातामध्ये झाडू, साफसफाई करत बसलेली. घराकडे बी लक्ष द्यावं लागते ना. ते तर आहे. घर आणि शॉप ह्याच्यामुळे घराकडे लक्ष देणं होत नाही जास्त. थोडंच लक्ष देणं होत एखादी वेळेस. आणि आता चला म्हणलं आवरूनच घ्यावात. आज पहिला गुरुवार आहे तर आज म्हणलं सगळी घराची साफसफाई करावं, फरशा वगैरे पुसून घ्यावात. आणि फर्स्ट टाइम मी पहिल्यांदा आज ह्या घरामध्ये साईबाबाची पूजा मांडणार. नाही तर आमची किचनमध्येच पूजा असते. ह्यावेळेस इथं मांडणार आहे. खूप छान वाटण पूजा मांडायला मला. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार एकदम मन प्रसन्न होतं. आधी साफसफाई करून घ्या. आणि हे बघा फळं पण आणले तर आणि पानं पण आणले. कुठे होते पानं? आता तिकडल्या घरात ठेवा लागून थोडंसं. बरं ठीक आहे चला तू तुझं आवरून घे पटकन. ए अंशू तसं ठेवू नको ते. तुला खायचं ते एकदाच घेऊन खा ना. घ्या आता मध्ये तू म्हण आता काय अजून एकदा. साई बाबा. अनुष्काची पूर्ण तयारी झाली आहे बघा इकडे आणि पूजा पण मांडत बसली आहे बघा ही. मी आता शॉपवरनं घरी हे आंब्याचे ढगळे वगैरे देण्यासाठी आलो होतो हिला. तर हिची तयारी पूर्णपणे चालू आहे इकडे. हे बघा ताट वगैरे सगळं हिने रेडी केलेलं आहे तयार दिसतंय का बघा तुम्हाला. जेवण केलं तू? जेवण नसतंय. जेवण नसतंय का? दिवसभर उपाशी राहावं लागतं होय. नाही फळं खायला चालतं. जमतंय का? फळं खायला चालतं पण कामच आवरलं माझं आताशी. आता पूजा चालू आहे माझी. पूजा करून खाल्लं तर खायचं, भूक लागली तर खायचं. नाही श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आणि पहिल्या गुरुवारी आमची मस्तपैकी दरवर्षी आम्ही साईबाबाची पूजा म्हणजे उपवास वगैरे करतो. आणि साईबाबाचे उपवास जितके वर्ष केलेत ना तितकं वर्ष एकदम भारी वाटले आम्हाला. आणि आमच्या लाईफमध्ये आम्हाला जे पाहिजे होतं ते सगळं भेटलं. म्हणजे
श्रद्धा असते ज्याची त्याची, विश्वासाने देवाकडे मागितलं ना सगळं भेटते तसं असते. मला माझ्या साईबाबावर विश्वास आहे आणि त्यामुळे माझं आज 4थं वर्ष आहे. मी साईबाबाचे उपवास करते, फळावर करते आणि काही जणांची वेगळी पद्धत असते. आमची अशी वेगळी पद्धत आहे, साधी सिंपल, ज्याच्या त्याच्या आपापल्या पद्धतीने असते. 1 वर्ष अनुष्काने निरंकार उपवास केले होते, काहीच खात नव्हती. तसं मी खात नाही, मनाला आले तर एखादं खाल्लं तर खाते फळ. नाही पण स्टार्टिंगला केले होते पहिले, हा. त्यावेळेस काहीच खात नव्हते. टायमाला पण केलते ना मी, त्या टायमाला तर मला 8वा का काय महिना होता तेव्हा सुद्धा निरंकार केलते मी त्या टायमाला. बरोबर. त्यामुळे हे असा विचित्र आहे बघा, कसा खोड्या करायला लागल्या. आणले पानं मला देवाला आणि सगळे पानं आदळून करायला लागलाय खराब तो. तर बघा अशा प्रकारे मी पूजा करायला लागले. सगळ्याची वेगवेगळी पद्धत असते, पण खरं खूप छान आहे. साईबाबावर श्रद्धाने विश्वासाने तुम्ही जर विश्वास ठेवून पूजा करत असताना खरंच तुम्हाला ह्याचं फळ भेटना खूप आणि मन इतकं प्रसन्न वाटतंय ना. जेव्हा आपण साईबाबाचे उपवास करतात ना त्या टायमाला एकदम भारी वाटतंय, छान वाटते. तर चला आता मी पूजा करून घेणार आहे. आज शॉपवर तर काय सुट्टीच दिली मी. आज म्हणलं की आज घरचेच काम आवरले नाहीत माझे, त्यामुळे नको म्हणलं मला घरी यायचं शॉपवर. आणि आज भरपूर सारं काम असतंय आणि आजचा तुम्हाला डेली ब्लॉगिंग पण दिसणार आहे. आज साईबाबाची पूजा तुम्हाला पण कसं वाटलं, काय वाटलं सांगा. मी या पद्धतीने पूजा करायला लागले. खूप छान वाटतंय. तुम्ही पण एकदा ट्राय करून ट्राय नाही तुम्ही पण करा. तुम्हाला पण तुम्ही विश्वास ठेवून करा, तुम्हाला पण नक्की सगळ्या कामात यश मिळेल. पहा किती छान आहे. पहा मी गेल्या वेळेस एक वेळेस शिर्डीला गेले ना, त्यावेळेस माझ्या मनाने आणली होती मूर्ती. छान आहे का? त्यांनी वेगळी पाहिली होती ना. ते तर आहे आणि सगळ्यांना माहिती आहे आम्ही शिर्डीला कधी पण जातो, मनाला की निघतो. आता आम्ही अचानकच गेलो होतो, काही प्लॅन वगैरे काहीच नव्हता. म्हणजे उद्या जायचंय आणि आमचा प्लॅन झाला संध्याकाळी 7:30 का 8 वाजता झाला होता. आम्ही लगेच निघालो होतो बघा. आम्ही गाडी घेतल्यापासून आमचं शिर्डीला 2ला जाणं झालंय आणि पहिलं घोकत होतं पण जाणं होत नव्हतं. त्यावेळेस मी एकटाच जायचो. नाही त्यावेळेस मी एकटाच जायचो. ह्यांनी वाऱ्या केलत्या ना तुम्ही. हा मी एकटाच जायचो. ह्यांनी 5 वाऱ्या मोटरसायकलवर केलत्या गाडीवर इतक्या लांब. आणि आता ह्यांच्या वाऱ्या वगैरे झाल्या तर आमच्या मनात आलं तर आम्ही केव्हा बी निघतो. ते तर आहेच. ओके उदबत्ती मोडली. अंश गपणार आहे. अंश मी किती चांगलं तयारीत केलं नाही, असं का करायला काय माहिती. राडा सगळीकडे. दरे त्याच्या हाताला काल एवढं मोठं लागलंय ना. दाखव तुझ्या हाताला किती लागले काल. कालपासून बँडेज 2 वेळेस लावले. दाखवून त्यांना काढून दाखवून. आणायची ढुगी आणायची. चल ते का तुझ्या जवळच येतं. अनुष्कानं खूप छान अशी पूजा मांडली आहे मित्रांनो. चला मी तुम्हाला दाखवतोय, एकदा बघून घ्या. खूप छान अशी पूजा केली आहे बघा. इकडे सगळं टापटीप व्यवस्थित जे काय असं ना ते सगळं ठेवलंय बघा तिने इथं. तेव्हा दिसतंय तुम्हाला. वाव मस्तच. ही बघा साईबाबाची मूर्ती, छोटीशी मूर्ती आहे बघा साईबाबांची. अंश तुला वेगळ्या ह्याच्यात देते मी. ए तुला आंबून घे चल. ये इकडं. हे बघा रांगोळी काढणं पण चालू आहे तुला देते तिचं. दुसऱ्या आणि ह्याच्यात. हा निस्ता परिश्रम करतो. ए ती खाल्लं का तू? बघू खाल्लं का? कुठे? जाय मग दारात. खा ना. आपल्या दारात काढ, इथं नको काढू, घरात राडा करतोस तू. रांगोळी हातात घेतली घ्यायचं काही ना काही चालू असतं बघा. चालला का तू? इकडे बघ ना चालू दिसले की. अंशू. काढ तिथे पायऱ्यापासून काढ. बस खाली बस. हा काढ तिथं काढ. ते आधी लाडू खाऊन घे. हातातला लाडू खाऊन घे. खाली ठेवू नको. हा चल. हा हे ते बसवण्यात गेलं म्हणलं ताण. त्याला दोऱ्याने बांधावं लागलं. बांधलंच ना, राहू दे ना. पण पडायला लागलं ना सारखं. मग तुझं धक्का लावल्यावर पडणारच आहे ना ते. अगोदर सगळं करून घे बाकीचं. तुम्ही पानं उशिरा आणले ना. हा मग ते अगोदर बांधायला पाहिजे. हा अगोदर बांधले असते ना. आणले म्हणून मला पूजेला उशीर व्हायला म्हणून मी बांधून घेतला आधी. राहू दे नंतर बांध वाटलं. आधी हे रांगोळी काढून घे. तुझा सारखा हात तिथे जाणार आहे परत म्हणजे अजून पडन. त्यापेक्षा एकदा हे कर ना. हा हा तर फायनली माझी पूजा वगैरे झाली. कशी झाली पूजा सांगा. खूप छान वाटतंय. घरामध्ये सगळं फ्रेश केलंय मी घर आणि त्यानंतर घरामध्ये पूजा केली. एकदम भारी वाटायले. तर पूजा वगैरे सगळं झालंय. आता आरती वगैरे झाली आणि आता मस्तपैकी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी असते. संध्याकाळी स्वयंपाकाला पहिल्यांदा आमच्या इथं म्हणजे साईबाबाचा उपवास असला ना तर पिवळी खिचडीचा निवेद्य असते. पिवळी खिचडी करावं लागते आणि आपलं जे रेग्युलरचा स्वयंपाक ते करायचा, पण पिवळी खिचडीचा मान असतो. तर पहिल्यांदा आता मग आपण संध्याकाळी तयारी करणार लवकरच. स्वयंपाक वगैरे करून आपल्या मनाने कवा निवड द्यायचा तर ठेवू आपण निवड आणि मग त्यानंतर उपवास सोडायचा.